नमस्कार मित्रांनो. आज आपण सिक्रेट ऑफ कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहणार आहोत. स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा पण तुम्ही याल तेव्हा तुम्हाला मार्केटचं स्ट्रक्चर कळायचं असेल आणि मार्केट व्यवस्थित समजून घ्यायचं असेल, मार्केट कुठे बाय होणार, सेल होणार आणि त्याचा एक्झॅक्टली पॉईंट जर पकडायचा असेल तर तो कॅन्डलस्टिक पॅटर्नमुळेच पकडता येतो. इतर कोणत्याही गोष्टींना असा टॉप बॉटम पकडता येत नाही, लक्षात घ्या. बऱ्याच वेळा जेव्हा मी सुरुवातीला कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकायचो तर मला एक लक्षात आलं होतं की प्राइस ॲक्शन हीच मार्केटचा बेस आहे आणि प्राइस ॲक्शन नंतरच आपण सगळं काही शिकू शकतो की जे आपल्याला शिकायचे ते प्राइस ॲक्शनने शिकायला पाहिजे. आणि प्राइस ॲक्शनने शिकण्यासाठी प्राइस ॲक्शनची महत्त्वाची गोष्ट असते कॅन्डल. आणि कॅन्डलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट असते की बायर आणि सेलरचं कंट्रीब्युशन किती आहे त्या कॅन्डलमध्ये. नेमकी बायर काय म्हणतो, सेलर काय म्हणतो, त्याचं जे रिफ्लेक्शन आहे ते कॅन्डलमध्ये येतं. आणि कॅन्डल जर तुम्ही व्यवस्थित शिकलात तर तुम्हाला मार्केट एकदम व्यवस्थित, म्हणजे तुम्ही आजपर्यंत कधी मार्केट पाहिलं नसेल अशा नजरेने तुम्हाला समजू शकेल. सुरुवातीला जेव्हा मी हे शिकत होतो तेव्हा मार्केटमध्ये एवढं कॅन्डल स्टिकचं काही मिळत नव्हतं. हळूहळू बऱ्याच गोष्टी मिळायला लागल्या. माझ्याकडे कॅन्डल स्टिकची खूप पुस्तकं होती. डबल बॉटम, डबल टॉप, कॅन्डलचे पॅटर्न किती, सगळे सगळे. त्याच्यानंतर हे बघा, कप आहे. म्हणजे अशा काही गोष्टी होत्या की जे खाली पॅड जे ठेवायचं होतं ना, याच्यावर सुद्धा कॅन्डल पॅटर्न होते. आता याच्यावर नाही आहे. पण हे जिथं असल, जिथं भिंतीवर कुठे काही दिसेल तिथं कॅन्डलस्टिक पॅटर्न मी लिहून ठेवायचो. कारण मला कॅन्डलस्टिक पॅटर्नची नावच लक्षात राहायची नाही मुळात म्हणजे. कधीच नावं लक्षात नाही राहिली. पण मला कॅन्डल ज्यांची नावं लक्षात आहेत, ज्या लोकांच्या, त्याच्यापेक्षा लवकर मला अडप झाली. कारण त्यावर मी कमीत कमी 2 ते 3 वर्ष काम केलं. 2 ते 3 वर्ष. आणि त्याच्यानंतर मला जेव्हा मार्केट व्यवस्थित समजायला लागलं, पकडता यायला लागलं, त्याच्यानंतर माझ्यासाठी हे खूप बरं झालं. बऱ्याच वेळा काय होतं, की आपण चार्ट पॅटर्नवर किंवा टॉप आणि बॉटम याच्यावर आपल्याला समजू शकतं, की मार्केट कुठे जाणार आहे. पण कॅन्डलने काय होतं, चार्ट पॅटर्नने काय होतं, की एक तुम्हाला एरिया मिळतो. त्या एरियामध्ये तुम्हाला कळू शकतं, की इथं सपोर्ट आहे, इथं रेजिस्टन्स आहे. पण कॅन्डल ही तुम्हाला लवकर सांगते. लवकर, सगळ्यात लवकर इन्फॉर्मेशन अगर काही देत असेल तर ते कॅन्डल देते. आणि कॅन्डलने लक्षात येतं, की चार्ट पॅटर्न कोणत्या साईडला आहे, कसा आहे, कसं काम करणार आहे, हे कॅन्डलने लवकर कळतं. म्हणून मार्केटमध्ये कॅन्डल जर तुम्ही व्यवस्थित पकडायला शिकलात, तर तुमचा स्टॉप लॉस खूप कमी होईल त्या कॅन्डलचा राहील. आणि तुम्ही इतर लोक जेव्हा प्राइस ॲक्शननुसार त्याच्यामध्ये एंट्री करतात, त्याच्या अगोदर तुमची एंट्री होईल. परंतु कॅन्डल ही अशी गोष्ट आहे की बरेच लोकांना कळायला एवढा वेळ जातो. ते प्रत्येक कॅन्डलमध्ये बाय सेल करायला घेतात. तर कॅन्डल नुसती असून चालत नाही. तर कॅन्डल कोणत्या ठिकाणावर बनली हे सगळ्यात महत्त्वाचे. कॅन्डल तर सगळेच आहेत. सगळ्या मार्केटमध्ये कॅन्डलच बनतात, की प्रत्येक चार्टमध्ये कॅन्डल, कॅन्डलशिवाय आहेच काय? मग प्रत्येक कॅन्डलला तुम्ही ट्रेड घेणार का? असं नसतं. तर ट्रेड, कॅन्डल आणि ट्रेडची पोझिशन, म्हणजे कॅन्डलची पोझिशन कोणत्या ठिकाणी, हे सगळ्यात महत्त्वाचे. जर ती बॉटमला बनत असेल, ते टॉपला बनत असेल तर अतिउत्तम. मधी बनणाऱ्या कोणत्याही कॅन्डलला काहीही अर्थ नसतो. काहीही अर्थ नसतो. आणि मार्केट कसं समजायचं, काय समजायचं ते आपण पाहण्याचा, तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न आज समजावून सांगेल व्यवस्थित, एकदम उत्तमरित्या. जास्त घाई करायची नाही, गडबड करायची नाही, कोणचंही टेन्शन घ्यायचं नाही. हा टॉपिक थोडा बोर असला तरी मी तुम्हाला प्रयत्न करेल की चांगल्या पद्धतीनं. हे बघ, कॅन्डलमध्ये 4 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. टॉप मिळतो, बॉटम मिळतं
म्हणजे टॉप आणि लो, बॉटम म्हणजे लो, टॉप आणि लो त्या कॅन्डलचा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचं ओपनिंग आणि क्लोजिंग हे पाहायला मिळतं. जर कोणचीही कॅन्डल ओपन समजा लोला झाली आणि सरळ वर गेली, तर त्याच्यामध्ये कोणताही विक दिसणार नाही तुम्हाला, कुठेच विक दिसणार नाही खालीपासून वरपर्यंत. इथं ओपन झाली आणि वरपर्यंत गेली, विक दिसतो का तुम्हाला? कुठेच नाही. अशी जी कॅन्डल असते ना, ती बुलिश हरामी, हे बघा, बुलिश मारुबोजू कॅन्डल असं म्हणतात. आणि ह्या सगळ्या कॅन्डल एक पॅटर्नचे जे आहेत, तुम्ही लिहून घ्यायचं नाही, काही करायचं नाही. मी तुम्हाला सगळे स्क्रीनशॉट पाठवणार आहे टेलिग्रामला आपल्या. सगळे स्क्रीनशॉट तुम्हाला मिळतील, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. ते स्क्रीनशॉट पाहायचं, स्क्रीनशॉटवर पाहून ते कॅन्डल पाठच झालं पाहिजे असं काही गरज नाही. फक्त त्याचा अर्थ, मिनिंग कळून घ्या तुम्ही. माझ्या ह्या आजपर्यंत पाठ नाही झाल्या, मी 10 वर्ष झाले या क्षेत्रात आहे, तुम्हाला सांगतो. पण याने मला काही कधी फरक पडला नाही. ते कॅन्डलचं तुम्हाला हे कळायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की मार्केटमध्ये 2 प्लेयर असतात, बिग प्लेयर. एक प्लेयर काय करतो, इथंच एंट्री घेतो आणि सरळ कॅन्डलवर घेऊन जातो आणि ती टॉपला जाऊन क्लोज होते. अशी कॅन्डल खूप बुलिश कॅन्डल म्हणून मानली जाते. दुसऱ्या कॅन्डलला काय होतं की या ठिकाणी मार्केट ओपन होतं, लक्षात द्या, इथं ओपन होतं, मार्केट खाली जातं. हे जे नंबर दिलेत याच्यावर तुम्ही लक्ष देऊ नका. त्याला काय देणार आणि कसे दिलेत मला काय माहीत, त्यांनी ओपन इथं दिले, कसं ओपन दिले त्याचं त्यालाच माहिती. पण हा जो क्लोजचं ठिकाण आहे ना, या ठिकाणी मार्केट ओपन होतं, ते इथून खाली जातं सरळ. सेलिंग प्रेशर येतं आणि कोणचा तरी असा बायर तिथे ॲक्टिव्ह होतो आणि त्या टोटल सेलिंग प्रेशरला तो एक्झॉर्ब करतो, टोटल सेलिंग प्रेशरला. आणि एक्झॉर्ब करतच नाही तर त्याच्यापेक्षा अजून वर नेऊन क्लोज करतो. म्हणजे इथं ओपन झालं, मार्केट खालीपर्यंत गेलं, खालनं बायर ॲक्टिव्ह झाला आणि त्या बायरने मार्केटला पूर्ण जी सेलिंग आलेली ती पूर्ण त्याने अडॉप्ट केली. म्हणजे त्याला मटेरियल एवढं पाहिजे होतं की त्या जो विकणार आहे त्याचं तर सगळं संपलंच आणि अजून वर एक्स्ट्रा बाईंग केली, त्यामुळं ती कॅन्डल वरपर्यंत गेली. आलं का लक्षात? दुसरी गोष्ट काय होते की हे इन्व्हर्टर हॅमर असतो आणि हा हॅमर हॅमर असा असतो आणि इन्व्हर्टर हॅमर सेम दोन्ही कॅन्डल, पण हा उलटा असतो. वरून सेलिंग, वरून काय आली, बाईंग आली होती. इथनं मार्केट ओपन झालं, हे तळाला मार्केट ओपन झालं, बाईंग इथपर्यंत आली, लक्षात घ्या. आणि अचानक वरून सेलिंग आली, जबरदस्त, जबरदस्त सेलिंग आली. परंतु त्या सेलरमध्ये एवढा कॉन्फिडन्स नव्हता की ती पूर्ण कॅन्डल तो खाईल. आलं का लक्षात? म्हणजे त्याची सेलिंग तर आली, पण त्याला पूर्ण कॅन्डलला एक्झॉर्ब नाही करता आलं. ह्या कॅन्डलचा अर्थ असा होतो. आणि या कंटिन्यू रेड कॅन्डल नंतर जेव्हा अशी कॅन्डल एक येते, अशी कॅन्डल, त्या कॅन्डलला वरनं सेलिंग येते. कारण जो सेलर आहे तो ह्या कॅन्डलला एकदा खाली प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. परंतु ह्या कॅन्डलला ही जी पहिल्यांदा अशी कॅन्डल पूर्ण बनते आणि मग वरनं सेलिंग येते त्याच कॅन्डलमध्ये, ती कॅन्डल पूर्ण बनायच्या ऐवजी त्यावेळेस अशी कॅन्डल तयार होते. आणि ह्या कॅन्डल नंतर मग मार्केट ट्रेंड पकडायला सुरुवात होते. सेम इथं असंच होतं की मार्केटवरनं रेड, इथं कसे रेड आले, मार्केट कंटिन्यू रेड कॅन्डल आलेत आणि अचानक खाली बॉटमला एक अशी कॅन्डल बनते की डायरेक्ट जिथं ओपन होते ना तिथंच जाऊन क्लोज होते. म्हणजे इथं ओपन झाली, सेलिंग आली, सेलिंग आली, इथं अचानक बाईंग आली, बायर ॲक्टिव्ह झाले, बायरला असं वाटलं की इथं आपण बाईंग करायला पाहिजे आणि वर जाऊन क्लोज करतात. अशी कॅन्डल जेव्हा बनते, म्हणजे ओपन आणि क्लोज एकदम सेम सेम प्राईस, पूर्ण कॅन्डल बायर, तर त्या कॅन्डलला म्हणतात डोजी कॅन्डल, ड्रॅगन डोजी. आणि ही कॅन्डल अशी तळाला बनते, सेलिंग पूर्ण प्रेशर चालू आहे, अचानक सेलिंग येते आणि मग बायर ॲक्टिव्ह होतं. ह्या सगळ्या कॅन्डलमध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येते की बायर खालनं जो सेलिंग येते त्याला पुश करतो आणि जी सेलिंग आली त्याला एक्झॉर्ब करून जास्त पुश करतो, तेव्हा ह्या कॅन्डल बनतात. या ठिकाणी बघा, सेलिंग कंटिन्यू चालू आहे
अशीच इथंच समजा असंच बघा, सेलिंग कंटिन्यू आली, एक सेलिंग आली आणि त्याच्यानंतर एक एवढी मोठी कॅन्डल तयार झाली का जी त्याच्या अगोदरची कॅन्डल आहे तिला पूर्ण त्यांनी खाऊन घेतलं. म्हणजे त्याचं मत काय आहे, की तू ह्या कॅन्डलमध्ये समजा ₹1,00,000 सेल केले असतील ना, तर मी इथं 2,00,000ची एक बाईंग कॅन्डल बनवून आणि मग जो सेलर आहे ना, तो इथनं मागं सरायला सुरुवात होतो. त्याच्या असं लक्षात येतं, की आता आपल्या बरोबरीचा, आपल्या तुलनेचा एखादा व्यक्ती मार्केटमध्ये आलेला आहे. आपण मार्केटला खाली घेऊन जाऊ शकत नाही. आलं का लक्षात? म्हणजे एखादा सेलर मार्केटमध्ये डिमांड सप्लायवर मार्केट चालतं. कोणची व्यक्ती जेव्हा सेल करते, तर तिच्याकडे जेव्हा क्वांटिटी असेल तेव्हा ती सेल करते. परंतु ते सेल करण्याची जेवढी प्रेशर असते त्याच्यापेक्षा जास्त बाय करण्याचे प्रेशर जर आलं, तर ती कॅन्डल खाली जायच्या ऐवजी वर येते. आणि ती पूर्ण सेलिंग एक्झॉर्ब केली जाते. तेव्हा अशी कॅन्डल आणि ही बुलिश कॅन्डल असते. बुलिश इंगल्फिंग कॅन्डल ही एकदम खूप मस्त कॅन्डल असते. आणि अशा कॅन्डल मार्केटमध्ये खूप व्यवस्थित बनतात. हे बुलिश इंगल्फिंग कॅन्डल अशा मार्केटमध्ये जेव्हा बनतात तेव्हा खूप छान आहेत. दुसरी गोष्ट, एक सेलिंग प्रेशर आला, मोठी कॅन्डल बनली आणि तिच्याच बाजूला एक बुलिश कॅन्डल बनली, तिच्या खाली तिच्या हाफच्या वर गेली. नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा सेलिंग कॅन्डल येते, त्या सेलिंग कॅन्डलच्या हाफच्या वर जर बाय कॅन्डल गेली, तर समजायचं की सेलर हा 50% पेक्षा मागं गेलेला आहे. म्हणजे सेलरने जर या कॅन्डलच्या 50%च्या खाली ठेवलं, तर सेलर विन पोझिशनला आहे. पण जेव्हा ह्या 50% पेक्षा कॅन्डल वर जाते, तेव्हा सेलर बॅकफुटला जातो. आणि तिथं बायर पूर्ण ती जागा घेतो सेलरची, की आता मी रेडी आहे. तुला काय विकायचं ते विकून झालं. आता माझा टाईम आहे आणि आता मी मार्केट वर घेऊन जाणार. याच प्रकारे आता आपण बुलिश झाल्यानंतर बेरिश कॅन्डल पाहूया. बेरिश कॅन्डल ही नेहमी एक प्रकारे रेड नेहमी असते आणि जास्त करून जी बेरिश कॅन्डल असते ही सगळ्यांची धडकी उडवणारी असते मार्केटची. ह्या कॅन्डलने त्यामुळे ही लालच असते आणि जेवढी लाल कॅन्डल असेल तेवढे जे बायर आहेत त्याच्यासाठी धोकादायक आहे. लक्षात घ्या, सरळ वर कॅन्डल जातात आणि अचानक कोणतरी आपला माल विड्रॉल करतो. मार्केटमध्ये कसं असतं, कोणीतरी बाईंग केलेली असते. परंतु ज्याच्याकडे माल आहे ऑलरेडी त्याला काय वाटतं, यार मी ही प्राईस जर इथं ₹100 ला बाय केली, आता इथं ₹300 आले, ₹200 ऑलरेडी मला प्रॉफिट होते. तो त्याचा माल ऑफलोड करून टाकतो आणि एकदम धडाडकाने कॅन्डल बनते. ही जेव्हा कॅन्डल बनते त्याच्यानंतर सगळी धावपळ चालू होते. कारण जे हे बायर आहेत ना, त्यांच्यामुळे ही कॅन्डल येत नाही. की कोणतरी एक मोठी व्यक्ती असते, तिनं सेलर केलेली असते आणि बायर त्याच्यानंतर तयार होतात, की आता आपल्याला निघायचे बाहेर. त्याच्यानंतर ते डबल बॉटम, डबल टॉप वगैरे ते नंतर आहे. तर त्याच्यासाठी ही पहिली खतऱ्याची घंटी असते. सेम ही जी कॅन्डल बनलेली, की मार्केट हळू आलं आणि अचानक मोठी बुलिश कॅन्डल बनली अशी. खूप मोठी कॅन्डल बनली. परंतु ते कॅन्डल जी बनली ना, तर त्याच्यात वरनं प्रॉफिट बुकिंग आली, सेलिंग आली आणि ती कॅन्डल छोटी होत आली. म्हणजे याच्यात ₹100 जर असतील, तर वरून ₹80 सेलिंग आली आणि ₹20 खाली शिल्लक राहिलं. याचा लो तुटला का बेरिश तिथून चालू होते. म्हणून बरेच वेळा काय होतं, ह्या कॅन्डल नंतर एकदा बुलिशपणा करण्याचा प्रयत्न केला जातो. पण याच्या 50च्या वर जर ती कॅन्डल जाऊ शकली नाही, तर हीच कॅन्डल टॉपला धरून खाली येते. म्हणून ह्या कॅन्डलची पोझिशन महत्त्वाची असते. का ही कॅन्डल बनते कुठं? बरेच जण असे कॅन्डल बघतात, बस ट्रेड मारायला सुरुवात. त्यांना सपोर्ट रेजिस्टन्स काही माहीत नसतं आणि मग त्यामुळं लॉस जास्त होतो. ह्या कॅन्डलचा फायदा काय होतो माहिती आहे का अशा कॅन्डलचा? ते अगोदर दाखवलं किंवा ह्या कॅन्डलचा. तुम्ही समजा एखादा डबल टॉप, डबल बॉटम हे पकडता तेव्हा हे टॉप, हा टॉप असं ॲव्हरेज लावता. इथं तुम्ही स्टॉप लॉस लावता. पण ह्या कॅन्डलने काय होतं, की तुम्ही आता समजा तुम्हाला एंट्री घ्यायची, तर तुम्ही काय करणार? ह्या कॅन्डलच्या नंतर ही कॅन्डल जेव्हा तुटेल तेव्हा ह्या कॅन्डलला एंट्री घ्याल. बरोबर का नाही? आता ही कॅन्डल इथं ₹100 वरून आली आणि इथं समजा ₹80 आहेत.
आणि ही कॅन्डल कुठे 70 रुपयाला आहे अशी समजा, 70-60 रुपयाला. मग एवढा वेळ गेला ना, ही कॅन्डलला जर तुम्ही पकडलं तर हा टॉप लावू शकता ना, टॉपलाच तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता. पण जर तुम्हाला कॅन्डल ओळखता नाही आल्या तर तुमच्या हातातनं 20-30 पॉइंट निघून जातात. कॅन्डल ओळखली तर तुम्हाला पॅटर्न पाहायची गरज पडत नाही, प्रेशर पाहायचं गरज नाही, कन्फर्मेशन घ्यायची गरज नाही. त्याच्या अगोदरच तुम्ही एंट्री करता. म्हणून कधीही कॅन्डल पाहणं महत्त्वाचं असतंय. बुलिश याच्यामध्ये जेव्हा वरनं प्रॉफिट बुकिंग येते, तेव्हा अशी कॅन्डल बनते आणि त्याला आपोआप सेलर ॲक्टिव्ह होतात. सेम हीच पद्धतीनं ही कॅन्डल काय सांगते, की बुलिशपणा चालू आहे. मार्केट खालनं वर गेलं. बरोबर? मार्केट खालून वर गेले, परंतु काय आलंय, एकदम प्रेशर आले बघा. खालनं मार्केट चाललं, एकदम वर गेलं. इथपर्यंत वर गेलं बरं का. वरनं प्रेशर आलं धाडकन इथपर्यंत, पार हे तळापर्यंत प्रेशर आलं. ती पूर्ण कॅन्डल रेड बनली. पण ह्या बायर ॲक्टिव्ह असल्यामुळे याने परत प्रयत्न केले. ही जी 100% कॅन्डल रेड बनली होती, याने खालनं प्रयत्न केले. 80% त्याला कव्हर केलं, पण 20% शिल्लक राहिलं. म्हणजे याचा अर्थ काय होतं, की मार्केटमध्ये सेलर ॲक्टिव्ह व्हायला सुरुवात झाली आहे. आणि ह्याच कॅन्डलचा बॉटम एंट्री घेण्यासाठी वापरतात बरेचसे लोक. याचा बॉटम तुटला की एंट्री घेतात आणि काही लोक हेच कॅन्डल पाहून एंट्री घ्यायला सुरुवात करतात, कारण त्यांच्या लगेच लक्षात येतं सेलर ॲक्टिवेट झालेलं आहे. सेम पोझिशन ह्या कॅन्डलमध्ये मार्केट वरपर्यंत गेलं, वरपासून सेलिंग आली आणि जिथं ओपन झालं तिथंच क्लोज झालं. ही सगळ्यात भारी कॅन्डल मानली जाते. ही कॅन्डल एकदम पिन पिन कॅन्डल, अजून एक कॅन्डल असते ती एकदम भारी मानली जाते. सेम ह्याच पद्धतीनं जो सेलर बायर आहे त्याला एकदम सेलरने पूर्ण कव्हर केलं. म्हणून ही बेरिश एंगलफिंटी तर वर नाव आहे. हे कॅन्डल एकदम मस्त राहते. रेड कॅन्डल पिछली ग्रीन कॅन्डल को एंगल्फिंग करते, म्हणजे पूर्ण झाकून घेते. सेम ह्या कॅन्डल. ह्या कॅन्डल लक्षात ठेवायच्यात. कोणचीही कॅन्डल कशी येते, कशा प्रकारे येते, आणि ह्या सगळ्या कॅन्डल मी तुम्हाला पाठवणार आहे. हे बघा, या ठिकाणी दुसऱ्या कॅन्डलने ट्विन बॉटम, डबल बॉटम बनला सेम एकाच ठिकाणी. हाय ओपन लो क्लोज ही जी कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलमध्ये टोटल मध्ये कॅन्डल बनली. ही कॅन्डल मध्ये बनली. ह्या कॅन्डलचा पण इथं काय होतं, ह्या कॅन्डलचा इथं स्टॉप लॉस ठेवला जातो आणि या ठिकाणी एंट्री ठेवल्या जाते. सेम ही ही कॅन्डल एकदम भारी. अशा कॅन्डल जास्त बनतात मार्केटमध्ये. वरनं प्रेशर आला, मॉर्निंग स्टार ही कॅन्डल, वरनं प्रेशर आला, दुसऱ्या प्रेशरमध्ये कॅन्डल पूर्ण एक्झॉप केलेली आहे. कॅन्डल आहे ना, मॉर्निंग स्टार कॅन्डल, हिचं व्हॅल्यूम महत्त्वाचं असते. ह्या मॉर्निंग स्टार कॅन्डल बरोबर व्हॅल्यूम खूप आलं, म्हणजे समजा इथनं प्रेशर तर आलं सेलिंगचं, पण बायर इतका ॲक्टिव्ह होता का सेलरने जेवढं सेल केलं त्याने एक्झॉस्ट केलं, त्याला ना पार खाली नेता आली ह्या कॅन्डलपेक्षा, ना वर नेता आली. एकाच ठिकाणी कॅन्डल बनली. पूर्ण सेलिंग त्याने त्याची कंट्रोल करून घेतली. आणि ही कॅन्डल बनल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ट्रेंड रिव्हर्सल होण्याची शक्यता आहे. ही पिन कॅन्डल आहे आणि ह्या कॅन्डलचा जसा टॉप तुटतो आणि मार्केट वर क्लोज होतं, तर ह्या कॅन्डलचा स्टॉप लॉस लावून आपण वरच्यासाठी खेळला पाहिजे. मार्केटमध्ये स्टॉप लॉस हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, जो तुम्हाला मार्केटवर तरून नेतो. ह्या 3 कॅन्डल आहेत आणि त्याला 3 व्हाईट सोल्जर असं म्हणतात. तसंच रेडचं पण असतं 3 कॅन्डल, की हे बेरिश दाखवतात, बेरिशपणा. हे कंटिन्यू बनतात. हे बघा, हे पिन पॉईंट म्हणून मी तुम्हाला सांगितलं, ही एक पिन पॉईंट, ही एक पिन पॉईंट. डोजी स्टार एकदम भारी कॅन्डल आहे. ओपन हाय लो सेम. कधी कधी इतकी छोटी बनते ना की लय भारी बनते. पण एकदम निगेटिव्ह सगळ्या कॅन्डल आल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर ही बनली पाहिजे. मध्ये नाही बनली पाहिजे. आलं का लक्षात? मध्ये बनली तर मग सगळी गडबडच होऊन जाते. काही उपयोगच होत नाही. सेम ह्या कॅन्डल आहेत. रजिस्टन, रिजेक्शन. इथं मार्केट वर गेलं, खाली आलं. इथं बॉटम तुटला, मार्केट खाली चालू झालं. मार्केट वर गेलं, त्याच्यामध्ये एकदम कॅन्डल बनली, वर जाता नाही आलं, खाली डाऊन ट्रेंड चालू झाला. तर अशा असंख्य कॅन्डल आहेत, त्याचे असंख्य पॅटर्न आहेत. मी सगळे पॅटर्न तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आपण हे पुढच्या याला जाणार आहे. हे डबल टॉप कसं म्हणतात, डबल बॉटम कसं म्हणतात, कशा प्रकारे ट्रेड केला पाहिजे. पण सगळ्या कॅन्डल तुम्ही पाहून घ्या, व्यवस्थित तुम्ही लक्षात द्या, कारण व्हिडिओ काय होतो, लय मोठा होतो. मोठा झाला की बोर होतं.
त्यामुळे ह्या कॅन्डलचे मी पॅटर्न तुम्हाला सांगाल, त्याचे तुम्ही पोझिशन लक्षात घ्या. बरेच वेळा काय होतं, की खालनं प्रेशर. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मार्केटमध्ये हे सगळे मी तुम्हाला पाठवलं. तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहे. बरं का. मार्केटमध्ये काय होतं, की एक सेलर नेहमी ॲक्टिव्ह राहतो, एक बायर ॲक्टिव्ह राहतो. आणि जर मार्केटमध्ये समजा एच-डी-एफ-सी बँकवाले हे आपल्या इथलेच एफ-आयवाले, एच-डी-एफ-सी बँक, आय-सी-आय-सी बँक, जे पण सगळ्या बँका, एल-आय-सी वगैरे मोठं हे फंड सगळे आपण जिथं पैसे अडकवतो, आपण जे एस-आय-पीमध्ये पैसे अडकवतो, ह्या सगळ्या बँकांनाच जातात ते एस-आय-पीवाले पैसे, किंवा बाहेर पण जात असतील. बाहेरचे पण फंड हाऊस आहेत. पण इंडियाचे बरं का. आणि एफ-आयवालेचे असेच फंड हाऊस एफ-आयवाले पण आहेत, म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूट फंड. तर ते आणि इंडियावाले, तर इंडियाच्या जे फंड हाऊस असतात ते शॉर्ट सेल नाही करते. आता आपण पैसे टाकले, तर आपण थोडंच म्हणणार की मी पैसे टाकले, तू अडकवायला पाहिजे, तू कोणाची वाट बघतो? त्यामुळे त्यांना ते पैसे अडकवण्याचे आहे. पण फॉरेन इन्स्टिट्यूटवाल्यांना तसं नसते. ते एक पॅटर्नप्रमाणे चालतात. ते व्हॅल्युएशनवर जास्त खेळतात आणि त्यांच्या लक्षात आलं की व्हॅल्युएशन खूप जास्त झाली, तर त्यावेळेस ते काय करतात, त्या पोझिशन चेंज करतात. तिथनं जेवढं प्रॉफिट झाले ते घेऊन जातात घरी. प्रॉफिटवरनं सेलिंग करतात आणि त्याच्यामुळं काय होतं, की मार्केट खाली येतं आणि त्याच्यामुळं पॅटर्न बनायला सुरुवात होते. ए-आयवाले खूप कमी प्रमाणात सेलिंग करतात, खूप कमी प्रमाणात. कारण सेल जेव्हा पैसे समोरचा मागेल तेव्हाच सेल करत. मागतच नाही तर सेल कशाला करत? तो नेहमी बाईंग करत राहतो. पण त्यांचं तसं नसते. एफ-आयवाल्यांचं ते सेलिंग करत राहतात, प्रॉफिट बुक करत राहतात, प्रॉफिट काढत राहतात. त्यांच्याकडे खूप ह्यूज मार्केटमध्ये मनी आहे. त्यांनी लावलेला मनी कमीत कमी 2 वर्षामध्ये त्यांनी 2-3 लाख करोड काढलेत. लाख करोड. पण त्यांचं कमीत कमी 17 लाख करोडच्या आसपास त्यांचं टोटल भांडवल आहे. ते खूप मोठे. 17 लाख करोड जर मार्केटमध्ये आले, तर काय हालत होईल हे तुम्ही बघा. त्यामुळे फॉरेन इन्स्टिट्यूटवाले आपल्याला नेहमी आवश्यक असतात. त्यांच्याशिवाय मार्केट चालत नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप, बॉटम सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. पण मार्केटमध्ये नेहमी आता हे बघा तुम्हाला सांगतो, टॉप बॉटमचं एक कारण तुम्हाला अगोदर सांगून ठेवतो. ते कसं होतं. आता काय होतं, मार्केट खाली येतं, एक स्विंग बनला, मार्केट वर गेलं, दुसरा स्विंग बनला, परत वर गेलं, स्विंग बनला, वर बनलं गेलं, स्विंग बनला आणि त्याच्यानंतर एक इथे एक कॅन्डल बनल्यानंतर डबल टॉप इथं पण छोटा बनला, त्याच्यानंतर परत दुसरा टॉप बनला, परत स्विंग बनला. मग इथं काय होतं, आता समजा तुम्हाला कॅन्डल माहिती आहे. आता याच्यात कसं माहिती आहे का, तुम्ही इथं बाय करायचं, हा डबल टॉप तुटलो आणि इथं तुमचा स्टॉप लॉस राहणार. आता ही पोझिशन समजा 50-60 पॉईंट असेल, तर बँड वाजलंच ना आपलं, वाजलंच का नाही? पण जर आपण या स्विंगवर कॅन्डल जर आपल्याला पाहिजे तशी बेरिश मिळाली, तर आपण इथंच हे करू ना. म्हणजे आपलं गंमत काय होते, इथं जर मार्केटनी उगाच डोक्याला ताप दिला, तरी टेन्शन नाही, आपण इथं सेल मारलेलं आहे. काही टेन्शन नाही ना, मग मार्केट खाली येईल. जेव्हा खाली येईल असं जे डबल टॉप, डबल बॉटम असतात ना, हे नवीन जी माणसं असतात, ते कन्फर्मेशन घेऊन मग एंट्री करतात. माझी एंट्री अशी कधीच या ठिकाणी होत नाही. बरंच जे जुने लोक आहेत त्यांचं तर इथं जेव्हा तुटतात ते डायरेक्ट प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात करतात. कारण त्यांना माहीत नाही खाली किती जाणार आहे. पण आपण इथं पकडलेले इथून इथपर्यंत आपलं पोझिशन झालेली. ते इथं येऊन पकडतात. इथून आलं का त्यांच्या लक्षात येतं इथं मार्केट वर जायला लागलं. परत इथं येऊन सेल करतात. परत इथं. हे जर तुम्ही कन्फर्मेशन पाहिजे असेल डबल टॉप, डबल बॉटम सगळ्या प्रकारचे, तर त्याला नवशिक्या माणसांसाठी ते ठीक आहे. ज्यांना प्राइस ॲक्शन कळत नाही किंवा ज्या लवकर पकडू शकत नाही. प्राइस ॲक्शन लवकर पकडले जाते. मार्केट टोटल जे चालवतं ना, आपल्याला वाटतं बायर चालवतात, असं नाहीये. मार्केट सेलरच चालवतात, सेलरच हँडल करतात आणि मार्केट नेहमी सेलिंगच्या साईडलाच चालतं. नेहमी सेलर साईडला चालतं. सिंपल तुम्हाला उदाहरण देतो मी आज. दाखवतो तुम्हाला झालेल्या गोष्टी. थोडासा व्हिडिओ मोठा होईल, काळजी करू नका. मला सांगणं गरजेचं आहे, दाखवणं चालतं कसं?
आपल्याला कळलंच पाहिजे. आपण मार्केटमध्ये आलो आणि आपल्याला मार्केट जर समजत नसेल, तर कसं काय होणार ना? मार्केट तर कळायला पाहिजे ना आपल्याला. तुम्हाला मी दाखवण्याचं स्टार्ट. मला याच्यात काय काय दिसेल, काय मला व्यू स्टार्ट थोडं. ओके. आजची सुरुवात इथं झालेली. ही मोठी कॅन्डल बेरिश बनलेली. ओके. आणि मी मला दिसली ही कॅन्डल काय बनलेली, बुलिश बनलेली. ही कॅन्डल बेरिश बनली. हिचा टॉप 600 सनसेक्समध्ये तुम्हाला दाखवतो 628 आहे. बॉटम किती आहे, 463 रुपये. हिचा टॉप किती आहे, 331 रुपये. बॉटम किती आहे, 240 रुपये. आता तुम्ही मला सांगा, ही एकच कॅन्डल धडकने आली, ही एकच कॅन्डल धडकने आली. आता तुम्हाला काय दिसेल, इथं बुलिश झालं मार्केट, इथं बुलिश झालं मार्केट, बरोबर. इथं बुलिश झालं, इथं बेरिश झालं, बरोबर. कॉल साईडला मार्केट गेलं, पुट साईडला वर गेलं. पण दिवसभरामध्ये ही प्राइस कुठं आली, खाली आली. आणि इथं ही प्राइस कुठं वर गेली का, नाही गेली. मग तुम्ही समजा इथं मध्ये एखाद्या ठिकाणी बाईक केला पुट, तर तुम्हाला पैसे दिवसभरात नाही मिळाले. पण त्याच व्यक्तीने जर हा कॉल जरी सेल केला असेल, तरी त्याला पैसे मिळाले. आणि त्याने पुट जरी सेल केला तरी त्याला पैसे मिळाले. आलं का लक्षात? तर तुम्ही मार्केटमध्ये 60% मार्केट साइडवेज असतं. 60% आणि 40% फक्त बुलिश असतं. आणि मग काय करता, सगळ्यात जास्त लॉस जर आपला कुठं होत असेल ना, तो सगळ्यात जास्त लॉस ह्या साइडवेज मार्केटमध्ये होतो. मार्केट जात तर कुठं नाही आणि विनाकारण आपले स्टॉप लॉस जातात, पैसे जातात, डोक्याला हात लावून बसायची वेळ येते. बाय करायला गेलं का खाली येतं, सेल करायला गेलं तर वर जातं. काही कळतच नाही त्याने, पुढे बाय करावं का कॉल बाय करावं त्याला कळत नाही. तर हे असं का होतं, तर हे तुम्हाला एक दिवस मार्केटचा ट्रेंड मी तुम्हाला खरंच सांगतो, कमीत कमी तुम्ही 3 दिवस प्रेडिक्शन करू शकता. 3 दिवस तुम्ही सांगू शकता एफ-एन-ओमध्ये. एफ-एन-ओमध्ये मी सांगतो. 3 दिवस तुम्ही सांगू शकता की मार्केट कुठं जाणार आहे. अगोदर. आणि तुम्ही आजच्या कॅन्डलवरून सांगू शकता की मार्केट उद्या ओपन कुठं होणार आहे. आलं का लक्षात? आणि ते तुम्हाला कळायचं काय एवढं अवघड आहे अशातला काही भाग नाही आहे. म्हणून तुम्हाला मी इथं सांगतो की इथं जर कुठंही ह्या सेंट्रल पॉईंट धरा, या सेंट्रल पॉईंटला एखादी कॉल बाय केला एकाने, या सेंटर पॉईंटला कॉल बाय केला आणि ह्याच सेंटर पॉईंटला समजा एखाद्याने पुट बाय केला. ह्या कॅन्डलचा सेंटर पॉईंट धरा, ह्या कॅन्डलचं समजा त्याचा स्टॉप लॉस आहे इथं, याचा स्टॉप लॉस आहे, याने स्टॉप लॉस तर दिलाच दोनदा, याने दोनदा दिला. ओके. पण टार्गेट आलंच नाही दोन्ही याच्यात, ना कॉलवाल्याचं आलं ना पुटवाल्याचं आलं. तर जेव्हा पहिली कॅन्डल अशी मोठी बनते 15 मिनिटाची, खूप मोठी, तर दिवसभर मार्केट त्याचं ना बॉटम तोडल ना टॉप तोडल, काही तोडणार नाही. पैसे जातील विनाकारण, डोक्याला ताप होईल, तनतन होईल. सगळ्यात जास्त लॉस इथंच होतो साईडवेज मार्केटमध्ये. त्यामुळे आपल्याला मार्केटचा ट्रेंड पकडता आला पाहिजे, सगळं पकडता आलं पाहिजे. मार्केट पाहिजे कुठे, कुठे आपण एंट्री घ्यायची, कशी एंट्री घ्यायची, ते पण आपल्याला कळलं पाहिजे. जर आपल्याला ते कळलं नाही, गंमत होते. आपण त्या एंट्र्या इकडं कुठेही मध्ये पाहायचं नाही. इथं तळाला आहे बघा, ही सेलिंग आली, खाली कॅन्डल वर गेली, लगेच दुसरं कॅन्डल बनली, वर कॅन्डल. मग ही जेव्हा कॅन्डल बनल तिचा टॉप, वरचा टॉप लावायचा असतो. आलं का लक्षात? आणि स्टॉपलॉस हाच इथपर्यंत गेलं, मार्केटने पैसे दिले, याच्यावर जाईल याची गॅरंटी नाही. कारण इकडं मार्केट पडतच नाही, ते इकडं काय वर जाणार, जाऊ शकत नाही ना. पुट खाली आलं तरच कॉल वर जाईल. तर पुटमध्ये जर सेलिंग होऊ नाही राहिली तर कॉल कसं काय वर जाईल, हे मार्केटमध्ये कळायला खूप उशीर लागेल तुम्हाला. पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगाल. पुढच्याच कॅन्डल स्टिक पॅटर्न पाहण्याचा प्रयत्न केला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मार्केटचे किती प्रकारचे पॅटर्न तयार होतात, टॉप बॉटम, डबल टॉप डबल बॉटम, इंगल फेंट, आपलं हे सगळ्या प्रकारचे कप अँड हँडल,
ट्रायंगल सगळ्या प्रकारचे आपण बॉटम पुढच्या वेळेस पाहणार आहोत. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला मी व्यवस्थित सांगेल. फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला कॅन्डल स्टिक पॅटर्न जरी नाही ओळखता आला तर त्या कॅन्डलचा बायर ॲक्टिव्ह आहे की सेलर ॲक्टिव्ह आहे ते प्रेशर तुम्हाला कळालं पाहिजे. आणि हे जर तुम्हाला लवकर कळालं तर नंतर बाकी सोपं आहे. कॅन्डल स्टिक पॅटर्नमध्ये खूप काही कॅन्डल आहेत अशा नाही ज्या बुलिश आहेत, तशाच बेरिश पण कॅन्डल असतात. सेम, फक्त त्या बेरिश असतात, ह्या बुलिश असतात. आणि ह्या जर तुम्हाला कळाल्या तर बाकी सगळं सोपं जाईल. ह्या सगळे चार्ट मी तुम्हाला सेंड करतो. त्याच्यावरनं तुम्ही ते डाउनलोड करा, ते लक्ष द्या, ते पहा, नेहमी नजरेखाली ठेवा. तुम्हाला 1-2 दिवसात लवकर लक्षात येईल. जी वयाने कमी मुले त्यांच्या लय लवकर लक्षात येईल. ओके, थँक्यू, टेक केअर, बाय बाय. पुढचा व्हिडिओ उद्या पाहू. ही बोरिंग व्हिडिओ असतात पण हेच बेस असतात. मी तुम्हाला सांगतो 3 वर्ष मी फक्त हेच पाहत होतो. ते कसं पाहायचं, कशा प्रकारे पाहायचं तुम्हाला मी ते पुढे सांगल. तुम्ही गडबड करू नका. हे सुरुवातीचा काळ आहे आपला, सुरुवातीचा काळ. हा तुम्ही शिकून घ्या. तुम्ही थांबा, 1 महिना तुम्ही थांबा. तुमच्यामध्ये बदल मी तुम्हाला 100% करून दाखवतो. ओके, थँक्यू, टेक केअर, बाय बाय. उद्या भेटू.